पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च पाहायला मिळतोय आणि काँग्रेसचा कॅन्डल मार्च कार्यालयातच खोळंबलाय कारण परवानगी नसल्यामुळे पोलीस गेट उघडायला तयार नाहीयेत। राहुल गांधी प्रियंका गांधी कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होणार आहेत, मात्र सध्या परवानगी नसल्यानं हा कॅन्डल मार्च जो आहे तो कार्यालयातच खोळंबलेला पाहायला मिळतोय। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसने हा कॅन्डल मार्च काढलाय, मात्र दिल्ली पोलिसांनी हा मार्च रोखलाय। मार्चसाठी परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा कॅन्डल मार्च रोखल्याचा आता समोर येतोय। राहुल गांधी प्रियंका गांधी हे देखील कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होतील अशी आताची माहिती आहे। सध्याची अपडेट आहे ती म्हणजे राहुल गांधी हे आता तिकडे पोहोचलेले आहेत आणि कॅन्डल मार्चमध्ये ते सहभागी होतील। दिल्लीतली ही दृश्य आहेत। काँग्रेसच्या कॅन्डल मार्चला तिकडे सुरुवात झालेली आहे, मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा कॅन्डल मार्च रोखलेला आहे। परवानगी नाही आहे त्यामुळे पोलीस गेट उघडायलाही तयार नाही, त्यामुळे काँग्रेसचा कॅन्डल मार्च हा कार्यालयातच खोळंबलेला पाहायला मिळतो। पहलगाममध्ये जी दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आलेली त्याचा निषेध करण्यात येतो आणि दिल्लीमध्ये काँग्रेसने हा कॅन्डल मार्च काढलाय, मात्र परवानगी नसल्यानं मार्च रोखण्यात आल्यानं दिल्ली पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते हे आता आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळतं। थेट दृश्य आहेत जेव्हा राहुल गांधी या कॅन्डल मार्चमध्ये पोहोचलेले आहेत। पीछे भी चलो। हाथ पकड़ लो भाई, हाथ पकड़ लो, हाथ पकड़ लो। आणि कॅन्डल मार्च सुरू तर झाला, मात्र काँग्रेस कार्यालयाच्या गेटवरच हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे, त्यामुळे आता कार्यकर्ते आणि पोलीस पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेले आहे, परंतु या सर्व कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यालयापासून 24 अकबर रोड इथून ते 30 जानेवारी नवी दिल्ली येथे सगळे कार्यकर्ते जाऊ इच्छितात। स्वतः राहुल गांधी कारण असे की त्या प्रकारे तर काँग्रेसचा कॅन्डल मार्च कार्यालयातच रोखलेला आहे। गेट समोरच पोलिसांनी हा मार्च रोखलेला आहे, त्यामुळे दिल्ली पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले पाहायला मिळतात। पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने हा कॅन्डल मार्च काढलेला आहे, मात्र त्याला परवानगी नाही आहे पोलिसांची आणि त्यामुळे हा मार्च रोखून धरण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।